साजरा केलेला आहे। कसं आहे माहिती का की आनंद केव्हा होतो ज्या ममता दीदीनं पश्चिम बंगाल हा रक्तानं लाल केला होता। भारतीय जनता पार्टीचे आणि परिवारातील असंख्य कार्यकर्त्यांनी तिथं जनतेचं राज्य यावं म्हणून प्रयत्न केले आणि स्वतःच्या बलिदान केलं। मागचे स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून पश्चिम बंगालमध्ये रक्तरंजित क्रांती, रक्तरंजित राजकारण हे ममता दीदीने केलं आणि त्याचा परिणाम हा जनतेच्या म्हणजे जनतेला व्यक्त व्हायचं होतं आणि ते माध्यम हे निवडणुकीचं त्यांनी वापरलं आणि नरेंद्र मोदीसारखं चांगलं नेतृत्व जनतेनं स्वीकारलं आणि पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नावानं सूर्य उगवला। तिथली लाल रंगाची रक्तरंजित जी राजवट होती ती राजवट संपुष्टात आली आणि आता भगव्या रंगाचं वादळ, भगव्या रंगाची क्रांती तिथं सुरू झाली। मी आत्ताच म्हणालो त्याप्रमाणे आम्हाला दोन गोष्टीचा आज आनंद होतोय की एकतर त्या भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्यांनी ज्यांनी बलिदान केलं त्यांना आज न्याय मिळाला, त्यांना श्रद्धांजली आम्ही अर्पण तिथं सरकार आलं म्हणून ही श्रद्धांजलीच आम्ही वाहिलेली आहे। आणि दुसरं म्हणजे भारतातून डाव्या विचारसरणीचे सगळे राज्य, सगळी विचारधारा ही भारतीय जनता पार्टीनं उलटून टाकलेली आहे। या दोन गोष्टीचा आम्हाला आज आनंद झालेला आहे। त्यामुळे आम्ही आज परळीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी आदरणीय पंकजाताईंच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशाने हा जल्लोषाचा कार्यक्रम केलेला आहे।